चला, गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव आहे निशाद बिरंजन फ्रॉम एम्स नागपूर आणि आजचा आपला टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता हे जे चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम ते खूपच महत्वाचं आहे जर आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे ॲटम्स आणि मॉलिक्युल्सची. ठीक आहे. आणि खूप सारे प्रश्न येतात हे चॅप्टर मधून, जे आपले नीट परीक्षा आहे, जे कोणती परीक्षा असो, खूपच इम्पॉर्टंट आहे बेसिक अंडरस्टँडिंग साठी. ठीक आहे. एनसीईआरटी चॅप्टर मध्ये हे युनिट 2 आहे. ठीक आहे. चल, तर आता आपले काय काय ऑब्जेक्टिव्ह राहणार, हे जे सेशन राहील याच्यामध्ये, हे पूर्ण चॅप्टर मध्ये आपण काय काय बघू. डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. बेसिक जे आपले ऍटम्सचे कॉन्स्टिट्युएंट्स राहतात, इलेक्ट्रॉन असो किंवा प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण बघू डिफरंट ॲटॉमिक मॉडेल्स. आता ॲटॉमिक मॉडेल्स जे आहे आपले, ते आपले 3 बेसिक आपल्याला बघायचे. असे तर खूप सारे आहे, खूप सारे जे आपले वैज्ञानिक होते त्यांनी त्यांचे मॉडेल प्रपोज केले होते, पण आपल्याला जे महत्वाचं आहे ते 3 आहे फक्त: थॉमसन, रदरफोर्ड आणि बोर. ठीक आहे. मग याच्यानंतर आपण बघू इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ एन ॲटम. ठीक आहे. जे आपलं क्वांटम मेकॅनिकल मॉडेल राहते ॲटमचा, त्यांचे फीचर. मग त्याच्यानंतर आपण घेऊ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. जे आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स राहतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, त्यांचं नेचर आपण बघू आणि प्लँक्स क्वांटम थिअरी. नेक्स्ट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि फीचर्स ऑफ ॲटॉमिक स्पेक्ट्रा. ठीक आहे. आपला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट राहते ते आणि ॲटॉमिक स्पेक्ट्रा. मग डी ब्रॉग्ली रिलेशन आणि हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल. हे सगळे जे पॉइंट्स आहे ना, आपले जे टॉपिक्स आहे ते खूपच हाय यील्ड आहे. म्हणजे तुम्ही काही असं स्किप नाही करू शकता याच्यामध्ये. कोणतेही टॉपिक घेऊन ते तुम्हाला प्रश्न विचारतात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण बघू डिफाईन अँड ॲटॉमिक ऑर्बिटल इन टर्म्स ऑफ क्वांटम नंबर. ठीक आहे. ॲटॉमच्या आजूबाजूनी जे आपला कोणताही ॲटम राहते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऑर्बिट्स राहतात, तर क्वांटम नंबर्स जे आहे इन टर्म्स ऑफ दॅट आपण त्याला डिफाईन करू. मग नेक्स्ट आपण बघू ऑफ-बो प्रिन्सिपल, पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. हे 3 आपल्याला प्रिन्सिपल बघायचे आहे. कोणते कोणते? ऑफ-बो, मग पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि नेक्स्ट हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. आणि लास्ट जे आपलं राहील ते राहील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम्स. ठीक आहे. चला, आपण सुरू करू. आता एक्झिस्टन्स ऑफ ॲटम्स हॅज बीन प्रपोज्ड since the time of early Indian and Greek philosophers, 400 BC, over of the view that atoms are the fundamental building blocks of matter. आता इंडियन आणि ग्रीकचे आपले फिलॉसॉफर्स होते 400 BC मध्ये. त्यांना हे माहिती होतं की ॲटम्स सारखं काहीतरी एक वस्तू आहे, एक परमाणू जेव्हा म्हणतात आपण त्याला, हे आहे आणि ते फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स आहे आपल्या मॅटरचे. ठीक आहे. आणि ते काय म्हणत होते की जे आपले कंटिन्यूड सब डिव्हिजन्स ऑफ मॅटर आहे ते आपल्याला काय देईल? इन दी एंड ॲटम्स. आणि हे फर्दर डिव्हिजिबल नाही आहे. ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं असं होतं की ॲटम्स जे आहे सगळ्यात लहान जे आपण आपल्याला भेटू शकते जे काही वस्तू ते ॲटम्स आहे. ठीक आहे. आणि हे जे वर्ड आहे आपलं ॲटम, हे जे शब्द आहे ते आपण ग्रीक वर्ड ॲटॉमिओ पासून डिराईव्ह केलेला आहे. आणि टॉमिओ जे आपण टॉमी म्हणतात, लॅपरोटॉमी, कोणते टॉमी म्हणजे आपण त्याला डिवाइड करायचं किंवा ओपन करायचं असं. ठीक आहे. तर हे जे ग्रीक वर्ड आहे ॲटॉमिओ, हे अनकटेबल किंवा नॉन डिव्हिजिबल. ठीक आहे. तर हे आपले खूप हिस्टॉरिकल महत्वाचे आहे, असं काही आता हे नाही. मग त्याच्यानंतर सायन्स जे आपलं विज्ञान जाते ऍडव्हान्स झाला, खूप नवीन नवीन एक्सपेरिमेंट झाले, हे सगळं काय झालं. ठीक आहे. मग नेक्स्ट होती आपली ॲटॉमिक थिअरी ऑफ मॅटर. हे जे ॲटॉमिक थिअरी ऑफ मॅटर होती
हे सगळ्यात पहिले प्रपोज केली बाय जॉन डाल्टन. ठीक आहे. आणि यांची थेअरी होती डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. ठीक आहे. डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीने आपल्याला काय सांगितलं, ॲटम ॲज अ अल्टिमेट पार्टिकल ऑफ मॅटर. ठीक आहे. जे आपले ॲटम होते ते अल्टिमेट पार्टिकल होते मॅटरचे. आणि डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी जी होती ते आपल्याला काय एक्सप्लेन करू शकली, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कॉन्स्टंट कॉम्पोजिशन अँड लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ठीक आहे. पण ते आता फेल कशाला झाली, कारण की ते आपल्याला एक्सप्लेन नाही करू शकली. खूप सारे जे एक्सपेरिमेंट होते त्यांचे रिझल्ट जे आपल्याला भेटले ते व्हेरीफाय ते नाही करू शकले. ठीक आहे. म्हणजे आता कोणते एक्सपेरिमेंट्स होते ते, जसं की हे बघा, ग्लास किंवा एबोनाइट हे जे सबस्टन्सेस आहे, जेव्हा त्यांना आपण रब करतो विथ सिल्क किंवा फर पासून आणि ते इलेक्ट्रिकली चार्ज होऊन जातात. ठीक आहे. आपण त्याला रब केला आणि ते इलेक्ट्रिकली चार्ज झाले. आता हे जे थेअरी, हे जे एक्सपेरिमेंट आहे, याचा रिझल्ट जे भेटला की कोणत्याही वस्तूचे चार्ज झाले, हे आपण डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी पासून एक्सपेरिमेंट नाही करू शकतो. ठीक आहे. चला आता आपण स्टार्ट करू आपले कोर टॉपिक्स. कोर टॉपिक्स मध्ये सगळ्यात पहिले आपलं आहे डिस्कवरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. चला, सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे कोणते कोणते आहेत? सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन हे सगळे. ठीक आहे. आपल्याला जे हे माहिती पडलं की असं काही सब ॲटॉमिक पार्टिकल्स राहतात, ते होते एक्सपेरिमेंट्स ऑन इलेक्ट्रिकल डिस्चार्ज थ्रू गॅसेस. आपण गॅसेस घेतले, ठीक आहे, त्यांना एक ट्यूब मध्ये टाकला आणि हे जे डिस्चार्ज ट्यूब म्हणतात त्याला, हे जे डिस्चार्ज ट्यूब होती त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी पास केली. ठीक आहे. आणि आपल्याला एक बेसिक रूल आपल्या मनात ठरायचा आहे की लाईक चार्जेस रिपेल इच अदर and unlike charges attract each other. हे माहिती आहे आपल्याला, लाईक रिपेल आणि अनलाईक अट्रॅक्ट इच अदर. सगळ्यात पहिले आपण बघू इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता 1830 मध्ये मायकल फॅराडे होते, त्यांनी आपल्याला काय दाखवलं की इफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड थ्रू अ सोल्युशन ऑफ अन इलेक्ट्रोलाइट, कोणते आपल्या जवळ एक इलेक्ट्रोलाइट होता, त्याच्या सोल्युशन पासून आपण इलेक्ट्रिसिटी पास केली. आता जे आपले इलेक्ट्रोड्स आहे, इलेक्ट्रोड्स काय आहे, जे आपण इलेक्ट्रिसिटी पास करत आहोत तर गॅस मधून आपल्याला पास करायचे. आणि हे जे गॅस आहे ते असं नॉन कंडक्टिंग आहे ना, तर आपल्याला काहीतरी डिस्चार्जिंग सोर्स पाहिजे, ते होते इलेक्ट्रोड्स. जेव्हा पण आपण अशी इलेक्ट्रिसिटी पास केली कोणत्या इलेक्ट्रोलाइट मध्ये, तर केमिकल रिएक्शन कुठे झाले, इलेक्ट्रोड्स मध्ये, आणि रिझल्टेड इन लिबरेशन अँड डिपॉझिशन ऑफ मॅटर अँड द इलेक्ट्रोड्स. लिबरेशन अँड डिपॉझिशन, लिबरेशन म्हणजे इलेक्ट्रोड पासून ते एअर मध्ये गेले, डिपॉझिशन म्हणजे त्याच्यावर येऊन चिपकले. ठीक आहे. हे जे रिझल्ट होते आपले, त्यांनी आपल्याला सजेस्ट केला की इलेक्ट्रिसिटी जे राहते त्याचं पार्टिक्युलेट नेचर राहते. पार्टिकल नेचर जे म्हणतात आपण, जसं लाईट साठी आपण म्हणतात, तसंच इलेक्ट्रिसिटीसाठी आपल्या जवळ पार्टिकल नेचर आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर फॅराडेनी इलेक्ट्रिकल डिस्चार्ज जे आहे ते पार्शली इव्हॅक्युएटेड ट्यूब्स मध्ये स्टडी केले. आता हे पार्शली इव्हॅक्युएटेड म्हणजे काय, की आपण थोडंसं व्हॅक्युम क्रिएट करू. ठीक आहे. आणि हे जे ट्यूब्स होते त्याला आपण त्यांनी नाव दिलं कॅथोड रे डिस्चार्ज ट्यूब्स. ठीक आहे. काय नाव दिलं त्यांनी, कॅथोड रे डिस्चार्ज ट्यूब्स. आता एक कॅथोड रे ट्यूब जे आहे ते आपण ग्लासने बनवू. ठीक आहे. ग्लास, आणि त्याच्या आतमध्ये काय राहते, 2 थिन पीसेस ऑफ मेटल, आणि त्याला आपण इलेक्ट्रोड्स म्हणतात, सील्ड एलिमेंट. आता हे जे इलेक्ट्रिकल डिस्चार्ज आहे थ्रू द गॅसेस, ते आपण फक्त व्हेरी लो प्रेशर आणि व्हेरी हाय व्होल्टेजवर पाहू शकतो.
ठीक आहे. हे जे काय डिस्चार्ज होत आहे त्यासाठी दोन कंडिशन आपल्याला पाहिजे. एक आहे व्हेरी लो प्रेशर आणि दुसरा खूप जास्ती व्होल्टेज. ठीक आहे. आता जे प्रेशर होता, वेगळे वेगळे गॅसेस होते त्या डिस्चार्ज ट्यूब मध्ये. हे जे प्रेशर आहे त्याला आपण ऍडजस्ट करू शकतो बाय इव्हॅक्युएशन ऑफ द ग्लास ट्यूब. ठीक आहे. आता एकदा आपण हाय व्होल्टेज लावला अक्रॉस द इलेक्ट्रोड्स, तेव्हा काय होते, करंट फ्लो होणं सुरू होऊन जाते. ठीक आहे. थ्रू अ स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स मुव्हिंग इन द ट्यूब फ्रॉम नेगेटिव्ह इलेक्ट्रोड टू द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. आता इथे जे आपला नेगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे तो कोणता आहे, कॅथोड, आणि पॉझिटिव्ह कोणता आहे, एनोड. हे जे स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स होती मुव्हिंग इन द ट्यूब फ्रॉम कॅथोड टू एनोड, यालाच आपण म्हणतात कॅथोड रेज और कॅथोड रे पार्टिकल्स. ठीक आहे. याला काय म्हणतात आपण, कॅथोड रेज किंवा कॅथोड रे पार्टिकल्स. चला नेक्स्ट. आता हे जे फ्लो ऑफ करंट होता फ्रॉम कॅथोड टू एनोड, याला आपण नंतर चेक केला. ठीक आहे. आपण काय केलं, एक एनोड मध्ये एक गड्डा केला आपण. ठीक आहे. आणि जे ट्यूब एनोडच्या मागे होती त्याला आपण कोट केला. कोणत्या मटेरियलनी, फॉस्फोरेसेंट मटेरियल, झिंक सल्फाइड. ठीक आहे. झिंक सल्फाइडने आपण त्याला कव्हर केला. आता हे रेज जेव्हा ते एनोड मध्ये जे गड्डा होता त्याच्याने पास झाले आणि त्यांनी झिंक सल्फाइडची कोटिंग जे आहे त्याच्यावर बंबार्डमेंट झाले, त्याचे एक ब्राईट स्पॉट जे आहे ते आपल्याला भेटला ऑन द कोटिंग. ठीक आहे. ब्राईट स्पॉट. आता हे पूर्ण जे एक्सपेरिमेंट होता त्याचे रिझल्ट आपल्याला भेटले काय, इथे बघा. हे डायग्राम मध्ये मी सांगितलं तुम्हाला कसं होतं ते पूर्ण सेटअप. आता इथे आपल्या जवळ आहे एक कॅथोड रे डिस्चार्ज ट्यूब. याच्यामध्ये काय आहे, ते ट्यूब आहे ते ग्लासचे आणि त्याच्यामध्ये दोन थिन स्ट्रिप्स आहे मेटलचे. एक आहे कॅथोड, दुसरा आहे एनोड. कॅथोड म्हणजे नेगेटिव्ह, एनोड म्हणजे पॉझिटिव्ह. आणि जे ट्यूब आहे त्याचं कनेक्शन बाहेर आहे आपला टू व्हॅक्युम पंप आणि हाय व्होल्टेजवर. ठीक आहे. दुसरा भाग आहे म्हणजे आपण दुसऱ्याला एक्सपेरिमेंट केला होता की जे एनोड होता ना त्याला आपण परफोरेट केला, त्याच्यामध्ये एक गड्डा केला. ठीक आहे. हे आहे परफोरेटेड एनोड. आणि जे फ्लोरोसेंट कोटिंग होती आपले ट्यूबवर ते होती कोणती, झिंक सल्फाइडची. आणि झिंक सल्फाइड आपला फॉस्फोरेसेंट मटेरियल आहे. फॉस्फोरेसेंट मटेरियल म्हणजे काय, इल्युमिनेट होईल ते, तसे चमकेल. जे आपण काहीतरी आपल्याला जे टार्गेट रिझल्ट आहे आपला जेव्हा ते अचीव्ह होईल. ठीक आहे. तर हे होतं आपला पूर्ण सेटअप याचा. आता हे सेटअपच्या नंतर आपण काय बघत होतो की रिझल्ट जे काय आपण हे एक्सपेरिमेंट केले, जे आपले एक्सपेरिमेंट्स होते की आपण एनोडला परफोरेट केला आणि झिंक सल्फाइडची कोटिंग टाकली त्या ट्यूबच्या बॅक साईडला, काय काय रिझल्ट भेटलाय आपल्याला. फर्स्ट होता आपला कॅथोड रेज स्टार्ट फ्रॉम कॅथोड अँड मूव्ह टुवर्ड्स एनोड. ते होतं आपला फर्स्ट रिझल्ट. ठीक आहे. दुसरं काय होतं, हे जे रेज आहे ते स्वतः विजिबल नाही आहे पण त्यांचं जे बिहेवियर आहे ते आपण ऑब्झर्व करू शकतो विथ हेल्प ऑफ सर्टन काइंड ऑफ मटेरियल. आणि हेच मटेरियल आपलं कोणतं आहे, हा, झिंक सल्फाइड. जे फ्लोरोसेंट किंवा फॉस्फोरेसेंट मटेरियल आहे ते काय होतात, ग्लो होतात. है ना. जेव्हा कॅथोड रेज त्यांना हिट करते तेव्हा ते ग्लो होतात. तर हेच आपले आहे झिंक सल्फाइड येते. ठीक आहे. आता आपल्या टीव्ही माहिती आहे तुम्हाला, टेलिव्हिजनचे जे आपले पिक्चर ट्यूब्स राहतात ना ते पण कॅथोड रे ट्यूब्सच राहतात. आणि टेलिव्हिजन पिक्चर जे आपल्याला भेटत आहे ते आहे फ्लोरोसेन्स ऑन द टीव्ही स्क्रीन कोटेड विथ सर्टन फ्लोरोसेंट फॉस्फोरेशन मटेरियल. तेच कोणतं, हेच आपला सिमिलर कॉन्सेप्ट आहे त्याचा. ठीक आहे. आता तर एलईडी टीव्हीज आले आजच्या जमान्यामध्ये, पण आधी जे आपले टीव्हीज होते, मोठेवाले जे टीव्हीज होते त्याच्यामध्ये असंच कॉन्सेप्ट होत. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. इन द ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिकल और मॅग्नेटिक फील्ड दीज रेज ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे.
म्हणजे इलेक्ट्रिकल फील्ड नाही आहे काही इंटरफेरिंग किंवा मॅग्नेटिक फील्ड नाही आहे. तर तेव्हा ते कसे जातात स्ट्रेट लाईन मध्ये. ठीक आहे, काहीच इंटरफेरन्स काही डेव्हिएशन नाही. मग नेक्स्ट चौथा पॉईंट कोणता आहे आपला? इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड. आता ऍब्सेन्स मध्ये स्ट्रेट लाईन, प्रेझेन्स मध्ये जेव्हा इलेक्ट्रिकल किंवा मॅग्नेटिकल फील्ड आहे, तर हे जे कॅथोड रेसचा आपला बिहेवियर राहते ते सिमिलर टू राहते एक्सपेक्ट फ्रॉम नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे तर माहिती आहे की नेगेटिव्ह चार्जचा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कसं बिहेवियर राहते, ते कुठे मूव्ह होईल ऑपोजिट टू डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, आणि पॉझिटिव्हली चार्ज कुठे मूव्ह होईल टुवर्ड्स इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेट इलेक्ट्रिकल फील्ड. हे तर माहिती आहे आपल्याला. यांनी काय बघितलं की जे कॅथोड रेसचा बिहेवियर होता ते नेगेटिव्ह चार्ज जे आपले पार्टिकल्स राहतात त्यांचं सारखं होतं. ठीक आहे, आणि हे जे ऑब्झर्वेशन होते त्यांनी काय सजेस्ट केलं की जे कॅथोड रेज आहे ते नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल्सनी बनलेले आहेत आणि त्यालाच आपण म्हणतात इलेक्ट्रॉन्स. हे झालं. ठीक आहे, इथून आला आपला इलेक्ट्रॉनचा कॉन्सेप्ट. आता नेक्स्ट फिफ्थ ऑब्झर्वेशन काय होती? कॅरेक्टरिस्टिक्स जे राहतात कॅथोड रेसचे, कॅथोड रेस म्हणजे इलेक्ट्रॉन्स. आता हे आपला कन्क्लुजन निघलं इथून. ठीक आहे, तर हे डिपेंड नाही करत, नॉट डिपेंड अपॉन मटेरियल ऑफ इलेक्ट्रोड्स अँड नेचर ऑफ गॅस प्रेझेंट इन द कॅथोड रे ट्यूब. म्हणजे आपण कोणतीही गॅस ठेवा तुम्ही कॅथोड रे ट्यूब मध्ये आणि कोणत्याही मटेरियलने तुम्ही इलेक्ट्रोड्स बनवा, तर त्याच्यावर हे डिपेंड नाही करत की जे आपले कॅथोड रेचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जे मुवमेंट आहे त्यांचं मॅग्नेटिक फील्ड मध्ये इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, त्यांच्यावर डिपेंड नाही करत. ठीक आहे, आता म्हणूनच आपण हे कन्क्लुजनवर पोहोचलो की इलेक्ट्रॉन्स जे आहे आपले ते सगळे जे ऍटम्स आहेत त्यांचे बेसिक कॉन्स्टिट्यूएंट आहे. ठीक आहे, चल हे झालं आपलं मेन कन्क्लुजन आजचा. नेक्स्ट बघा तुम्ही. आता जे थॉम्सन आले, हे तर होतं आपले मायकल फॅराडेचा जे एक्सपेरिमेंट होता आणि त्यांचे काय ऑब्झर्वेशन होते आणि काय रिझल्ट भेटले आपल्याला एक्सपेरिमेंटच्या नंतर. नेक्स्ट आहे आपले जे थॉम्सन. जे थॉम्सननी काय केलं, त्यांनी मेजर केला रेशिओ ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ई टू मास ऑफ इलेक्ट्रॉन एमई बाय युजिंग कॅथोड ट्यूब अँड अप्लाइंग इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू इच अदर एज वेल एज द पाथ ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, मेन जे आहे यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे चार्ज टू मास रेशिओ ऑफ इलेक्ट्रॉन, जे थॉम्सन. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता याच्यामध्ये पण 2-3 कॉम्प्लिकेशन्स होते. कसे, हे बघा. जेव्हा फक्त आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो, इलेक्ट्रॉन जे आहे ते डिव्हिएट होतात त्यांच्या पाथ पासून आणि ते कॅथोड रे ट्यूब जे आहे त्याच्यावर जाऊन टकरावतात ऍट पॉइंट ए. तर पॉइंट ए आणि पॉइंट बी काय आहे ते इथे बघा आपण नंतर. तसंच जेव्हा आपण फक्त मॅग्नेटिक फील्ड लावतो तेव्हा इलेक्ट्रॉन जातात टुवर्ड्स पॉइंट सी. ठीक आहे, आणि जेव्हा आपण बॅलन्स केला इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथला, तर आपण काय करू शकतो, जे आपला इलेक्ट्रॉन आहे इनिशियली त्याचा ते पाथ होता त्याच्यावर आपण त्याला आणू शकतो. ठीक आहे, आणि इनिशियली म्हणजे कोणती आपली सिच्युएशन, ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, हे वाले. आता थॉम्सन जे होते त्यांनी काय आर्ग्यू केलं की जे अमाऊंट ऑफ डेव्हिएशन आहे पार्टिकल्सचा फ्रॉम देअर पाथ इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिकल और मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स अपॉन. ठीक आहे, तर त्यांनी काय म्हटलं की जे किती डेव्हिएशन होईल त्याचं मेजर जे आहे ते कसं आहे, कोणत्या कोणत्या फॅक्टरवर ते डिपेंड करते. फर्स्ट आहे आपला मॅग्निट्यूड ऑफ नेगेटिव्ह चार्ज ऑन दी पार्टिकल. जितकं जास्त मॅग्निट्यूड राहील चार्जचा त्या पार्टिकलवर तेवढं जास्त इंटरॅक्शन होईल विथ इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक फील्ड आणि तितकंच जास्त आपलं डिफ्लेक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे इथे 3 स्टेटमेंट आहे. ग्रेटर चार्ज, ग्रेटर इंटरॅक्शन, ग्रेटर डिफ्लेक्शन असं.
ठीक आहे. जितकं जास्त चार्ज राहील तितकं जास्त डिफ्लेक्शन राहील. चला, हे होतं आपला मॅग्निट्यूड ऑफ निगेटिव्ह चार्ज त्या पार्टिकलवर. दुसरा आहे आपला मास ऑफ द पार्टिकल. ठीक आहे. आता जितकं लाईट राहील पार्टिकल तेवढं जास्त त्याचा डिफ्लेक्शन राहील. ठीक आहे. हे तर आपल्याला माहिती आहे की मुवमेंट जे राहते ते आपला मासच्या इन्व्हर्स प्रोपोर्शन मध्ये राहते, है ना. हे आपण नॉर्मल आपली जी एव्हरीडे लाईफ आहे त्याच्यामध्ये पण आपण बघतो. नेक्स्ट आहे आपला स्ट्रेंथ. ठीक आहे. स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिकल किंवा मॅग्नेटिक फील्ड. आता जे आपलं डिफ्लेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे त्यांचा ओरिजिनल पाथ पासून ते वाढते विथ इन्क्रीज इन द व्होल्टेज अक्रॉस द इलेक्ट्रोड्स. ठीक आहे. किंवा जर आपण जे स्ट्रेंथ आहे मॅग्नेटिक फील्डची ते आपण इन्क्रीज केली, हे जे स्ट्रेंथ जर आपण इन्क्रीज केली मॅग्नेटिक फील्डची, किंवा आपण व्होल्टेज जे आहे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इलेक्ट्रोड्स ते वाढले, तेव्हा डिफ्लेक्शन आहे इलेक्ट्रॉन्सचं ते पण वाढते. तर हे 3 होते. आता हे फिगर मध्ये बघा. हे फिगर आपल्याला सांगते चार्ज टू मास रेशो ऑफ इलेक्ट्रॉन जे आपण मेजर केलं होतं त्या थॉम्सन सरनी, कोणता ऍपरेटस तिथे वापरलेला होता. एक आहे आपला कॅथोड, दुसरा आहे ऍनोड. ठीक आहे. मग एक आहे आपल्याजवळ मॅग्नेट, नॉर्थ पोल साऊथ पोल, आणि दुसरा आहे आपला प्लस आणि निगेटिव्ह. प्लस आणि निगेटिव्ह जे आहे आपलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, एक आहे आपला कॅथोड आणि दुसरा आहे ऍनोड. बी वाला जे पॉइंट आहे हे जे बी आहे स्ट्रेट लाईन अनडिव्हिएटेड. ए वाला जे आहे आपला ए आहे आपला डिव्हिएशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि सी आहे नेगेटिव्ह इलेक्ट्रोड. तर ए आहे फक्त इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, सी आहे फक्त मॅग्नेटिक फील्ड मध्ये, आणि बी आहे जेव्हा ते बॅलन्स होत आहे. ठीक आहे. ते बॅलन्स होत आहे म्हणजे क्रॉस करत आहे एक्स्ट्रा. हे अॅक्युरेट मेजरमेंट केले, अमाऊंट ऑफ डिफ्लेक्शन किती झाला आहे हे सगळं ते कॅल्क्युलेट केलं, आणि E/m ची जी व्हॅल्यू आली ते आपल्या जवळ आली 1.758820 इंटू 10⁻11 कूलम पर केजी. ठीक आहे. हे व्हॅल्यू भेटली आपल्याला. ME जे आहे ते आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन इन केजी, आणि E जे आहे ते आहे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन इन कूलम. इलेक्ट्रॉन जे आपले आहेत ते निगेटिव्हली चार्ज राहतात, म्हणूनच चार्ज ऑन इलेक्ट्रॉन जे आहे ते आपण -E लिहितो. ठीक आहे. चला, हे होता चार्ज टू मास रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. आता याच्या नंतर आहे आपला चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. चार्ज टू मास आपल्याला भेटला. आता चार्ज किती आहे, किती कुलम चार्ज आहे, याच्यासाठी जे आपले वैज्ञानिक होते ते होते R.A. मिलिकन. यांचा होता ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. खूप फेमस, खूपच प्रसिद्ध हे आपला एक्सपेरिमेंट आहे ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. ठीक आहे. आणि त्यांनी काय म्हटलं की चार्ज आहे ऑन इलेक्ट्रॉन ते किती आहे, हे आहे आपला मेन इम्पॉर्टंट पार्ट. 1.6 इंटू 10⁻−19 कुलम. आणि नेगेटिव्ह मध्ये हे नेगेटिव्ह साइन खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता जी प्रेझेंट व्हॅल्यू आहे ती किती आहे, तर हे डेसिमल तेच आहे 1.6 इंटू 10⁻−19, पण ऍक्युरेट आपण जास्त प्रिसिजनने आपण म्हणू शकतो 1.602176 इंटू 10⁻−19 कुलम. ठीक आहे. आता जे मास ऑफ इलेक्ट्रॉन होता ते आपण काढू शकलो. आता मास कसं काढू शकता आपण, ME = E अपॉन चार्ज टू मास रेशो. चार्ज टू मास रेशो आपल्याला माहिती आहे, चार्ज पण माहिती आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती येते 9.1094 इंटू 10⁻31 किलोग्राम. ठीक आहे. असं आपण इलेक्ट्रॉनचा चार्ज, त्याचा मास आणि चार्ज टू मास रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. चला, आता
याच्या नंतर आपलं आहे डिस्कव्हरी ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. आता हे जे इलेक्ट्रिकल डिस्चार्ज आपण कॅरी आउट केला मॉडिफाईड कॅथोड रे ट्यूब मध्ये, आपण काय डिस्कवर करू शकलो? कॅनाल रेज. आणि हे कॅनाल रेज जे होती ते आपला पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहे त्यांना कॅरी केली. आता जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जे पॉझिटिव्ह चार्ज जे पार्टिकल्स आहे त्यांचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे? सगळ्यात पहिले, अनलाईक कॅथोड रे, जे आपले पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स राहतात त्यांचा मास डिपेंड करते अपॉन नेचर ऑफ गॅस प्रेझेंट इन द कॅथोड रे ट्यूब. ठीक आहे, त्याचे मास राहते डिपेंड करते अपॉन नेचर ऑफ गॅस. कोणत्या प्रकारची गॅस आहे, कोणती गॅस आहे त्या ट्यूब मध्ये, त्याच्यावर डिपेंड करते. ठीक आहे. दुसरं, हे सगळे जे पार्टिकल्स राहतात हे सिम्पली आपल्या काय राहतात? पॉझिटिव्हली चार्ज गॅशियस आयन्स. फक्त पॉझिटिव्हली चार्ज गॅशियस आयन्स राहतात. ठीक आहे. आणि जे चार्ज टू मास रेशो आहे या पार्टिकल्सचा ते कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते? इट डिपेंड्स ऑन द गॅस फ्रॉम विच दिस ओरिजिनेट. हे चार्ज टू मास रेशो पण गॅसवर डिपेंड करते, मास पण डिपेंड करते आणि चार्ज टू मास रेशोवर पण डिपेंड करते. ठीक आहे. आणि काही काही जे आपले पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स राहतात ते काय कॅरी करतात? मल्टिपल ऑफ फंडामेंटल युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. हे इलेक्ट्रिकल चार्जचे फंडामेंटल युनिट काय आहे? ई. यांचे मल्टिपल्स कॅरी करतात आणि पॉझिटिव्ह साईन मध्ये. आणि जे बिहेवियर आहे हे पार्टिकल्सचा इन द मॅग्नेटिक और इलेक्ट्रिक फील्ड ते आपलं ऑपोजिट असते टू दॅट ऑब्झर्व फॉर इलेक्ट्रॉन और कॅथोड रेज. ठीक आहे. हे त्यांचं जे काही बिहेवियर होता ते ऑपोजिट होता जे आपण इलेक्ट्रॉन आणि कॅथोड रेज साठी बघत होतो. ठीक आहे. आणि जे स्मॉलेस्ट आणि लाइटेस्ट पॉझिटिव्ह आयन आपल्याला भेटला हायड्रोजन पासून त्याला आपण काय म्हटलं? प्रोटॉन. नेगेटिव्ह मध्ये आपल्या जवळ काय होतं? इलेक्ट्रॉन. आणि आता आपल्याला काय भेटलं? प्रोटॉन. ठीक आहे. मग त्याच्यानंतर नीड वॉज फेल्ट फॉर प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिकली न्यूट्रल पार्टिकल ॲज वन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऑफ ॲटम. म्हणजे असं पार्टिकल आपल्याला पाहिजे होतं जे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. ठीक आहे. आणि हे जे पार्टिकल्स होते त्याला कोणी शोधला? ते होते आपले चॅडविक इन द इयर 1932. चॅडविक साहेबांनी हे डिस्कवर केले हे पार्टिकल्स न्यूट्रॉन्स 1932 मध्ये बाय बंबार्डिंग थिन शीट ऑफ बेरिलियम बाय अल्फा पार्टिकल्स. ठीक आहे. एक आपल्याजवळ बेरिलियम एलिमेंट जे आहे त्याची थिन शीट होती त्याला पण अल्फा पार्टिकल्सनी बॉम्बार्ड केला. ठीक आहे. आता जेव्हा हे इलेक्ट्रिकल न्यूट्रल पार्टिकल्स यांचा मास काय होता? स्लाइटली ग्रेटर दॅन प्रोटॉन्स. ठीक आहे. जे आपले न्यूट्रॉन्स होते त्यांचं मास स्लाइटली थोडस जास्ती राहते कम्पेअर्ड टू दॅट ऑफ प्रोटॉन्स. ते एमिट झाले. ठीक आहे. आणि हे जे पार्टिकल्स होते त्यांचं नाव काय ठरवलं? न्यूट्रॉन्स. आता आपल्या जवळ डिस्कवर झाले इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. हे आहे आपले सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ठीक आहे. आता हे आपली अंडरस्टँडिंग झाली की सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. आता नेक्स्ट आपण बघू ॲटॉमिक मॉडेल्स. ठीक आहे. कोणते कोणते मॉडेल्स आहे जे आपले आले आणि त्यांनी आपल्याला ॲटमचे स्ट्रक्चर आहे जे आपल्या चॅप्टरचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम त्याला समजायला आपल्याला मदत केली. चला ॲटॉमिक मॉडेल्स. आता आपले मेन प्रॉब्लेम्स कोणते कोणते? सायंटिस्टने आता डिस्कवर केला की भाई सब ॲटॉमिक पार्टिकल्स राहतात, इलेक्ट्रॉन असते, न्यूट्रॉन, प्रोटॉन, हे सगळे पार्टिकल्स असतात. मेजर प्रॉब्लेम काय होती याच्या नंतर जे वैज्ञानिक जे होते त्यांनी फेस केली. पहिली प्रॉब्लेम आपली होती टू अकाउंट फॉर स्टेबिलिटी ऑफ ॲटम. ॲटम किती स्टेबल असते ते कसं आपण डिराईव्ह करू. मग दुसरा आपला होता कम्पेअर द बिहेवियर ऑफ एलिमेंट्स इन टर्म्स ऑफ बोथ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी.
तर आपल्याला एलिमेंट्सला कम्पेअर करायला होतं की हे एलिमेंट असं बिहेव करते, त्याचं हे कॅरेक्टरिस्टिक आहे, असं कॅरेक्टर असते. तर ते आपण कसं करायचं आता, आपल्याला फक्त सब ॲटॉमिक गोष्टी माहिती आहे ना. मग तिसरा होता आपला एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ डिफरंट काइंड ऑफ मॉलिक्युल्स बाय द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट ॲटम्स. ठीक आहे, वेगळे वेगळे ॲटम्स येतात, कंबाईन होतात आणि खूप सारे प्रकारचे मॉलिक्युल्स बनवतात, कंपाऊंड बनवतात. हे कसं एक्सप्लेन करायचं. आणि नेक्स्ट आपला होता अंडरस्टँड द ओरिजिन अँड नेचर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एब्झॉर्ब्ड और एमिटेड बाय ॲटम्स. जे आपले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन होते, हे ॲटम्स जे आहे आपले ते ऍब्झॉर्ब पण करत आहे आणि एमिट पण करत आहे. हे कसं होत आहे. ठीक आहे, हे सगळे पॉइंट्स जे होते ते आपल्याला माहिती करायचं. नेक्स्ट, हे टेबलमध्ये आपला प्रॉपर्टीज दिलेले आहे. जे फंडामेंटल पार्टिकल्स आहे आपले इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, यांची प्रॉपर्टीज दिलेली आहे. सिम्बल काय काय असते, ई पी एन. आणि चार्ज जे आहे ते आहे नेगेटिव्ह मध्ये, पॉझिटिव्ह मध्ये न्यूट्रॉनचा चार्ज 0 आणि मास पण आहे. आता इथे बघा, प्रोटॉनचा मास बघा हे वाला आणि न्यूट्रॉनचा मास स्लाइटली, खूप असं नाही खूपच जास्ती मोठा आहे, चार्ज लहानच आहे, डिफरन्स जे आहे. ठीक आहे, न्यूट्रॉनचा मास जास्ती राहते कम्पेअर्ड टू प्रोटॉन. आणि अजून एक मेन इम्पॉर्टंट पॉइंट आहे हे, प्रोटॉनला आपण अप्रॉक्सिमेट मास जे आहे किंवा युनिफाईड मास ते आपला प्रोटॉनचा 1 पकडतो, न्यूट्रॉन 1 आणि इलेक्ट्रॉन 0. तर आपण थेरेटिकली इलेक्ट्रॉनला मासलेस म्हणतो. ठीक आहे, आता जे आपलं डिस्ट्रीब्युशन आहे सगळ्या पार्टिकल्सच्या ऍटम मध्ये, त्याला एक्सप्लेन करायसाठी खूप सारे ॲटॉमिक मॉडेल्स प्रपोज झाले. ठीक आहे, पण जे आपले महत्वाचे मॉडेल्स होते ते 2च होते. पण ते एक आहे आपला जे थॉम्सन आणि दुसरा आहे अर्नस्ट रदरफोर्ड. ठीक आहे, हे 2 जे मॉडेल्स होते त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलं की अच्छा असं राहते की एक ऍटम जे असते याच्यामध्ये पार्टिकल्स असे प्रमाणे ते अरेंज होतात की त्या ऍटम जे आहे त्याला एक स्टेबिलिटी भेटेल. ठीक आहे, तर थॉम्सन साहेबांचं काय कॉन्ट्रीब्युशन होता हे बघा. थॉम्सन साहेबांनी 1898 मध्ये प्रपोज केला की ऍटम जे राहते ते स्फेरिकल राहते. ठीक आहे, जे आपला ऍटम राहते ते स्फेरिकल शेपचा राहते आणि त्याचं जे रेडियस आहे ते आहे इन द डायमेन्शन ऑफ 10⁻⁻10 मीटर. ठीक आहे, आणि हे जे आपला स्फेरिकल शेप ऍटम आहे याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज जे आहे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. बघा आहे ना, पूर्ण जे ऍटम आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. ठीक आहे, हे म्हटलं थॉम्सन साहेबांनी. आणि इलेक्ट्रॉन्स आपले असे एम्बेडेड होतात, असे त्याच्यामध्ये राहतात की आपल्याला मोस्ट स्टेबल इलेक्ट्रोस्टॅटिक अरेंजमेंट भेटेल. ठीक आहे, अशा प्रमाणे ते त्याच्यामध्ये अरेंज होतात. आता हे जे मॉडेल होता याच्यासाठी खूप सारे दुसरे नाव पण आहे. एक आहे आपला प्लम पुडिंग मॉडेल, दुसरा आहे रेझिन पुडिंग मॉडेल, तिसरा आहे वॉटरमेलन मॉडेल. ठीक आहे, हे त्यांचं नाव आहे. आणि हे आहे आपला पिक्टोरियली जर आपल्याला सांगायचं आहे की हे मॉडेल कसं राहील, हे आहे आपला पॉझिटिव्ह स्फिअर, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे पॉझिटिव्ह चार्ज पूर्ण आपल्या ऍटम मध्ये, आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आपले एम्बेडेड आहे. ठीक आहे, नेक्स्ट, हे जे आपला मॉडेल आहे त्याला आपण व्हिज्युअलाइज केला जसं की हे पुडिंग आहे किंवा वॉटरमेलन आहे, पॉझिटिव्ह चार्जचा विथ प्लम्स और सीड्स. आणि हे जे प्लम्स किंवा सीड्स आहेत ते आपले इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि खूपच जास्त इम्पॉर्टंट जे फीचर होता ह्या मॉडेलचा ते काय होता की मास ऑफ द ऍटम इज अज्युम्ड टू बी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द ऍटम. म्हणजे ऍटमचं जे मास आहे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे पूर्ण ऍटम मध्ये. असं नाही की कोणत्या एक पॉइंट वर ते कॉन्सन्ट्रेटेड आहे की तिथेच पूर्ण मास ऍटमचा आहे. ठीक आहे, असं अझम्पशन नाही होतं त्याच्यामध्ये.
हे मॉडेल पूर्ण जे आपलं ऍटम आहे त्याची न्यूट्रॅलिटी हे तर एक्सप्लेन करू शकला, पण जे नंतर आपण एक्सपेरिमेंट केले त्यांच्यासोबत हे कन्सिस्टंट नाही होता. ठीक आहे. आणि हेच मॉडेलसाठी नोबेल प्राइज जे होता, नोबेल प्राइज इंट्रोड्यूस झाला होता त्या टाइमवर. फिजिक्स साठी जे नोबेल प्राइज होता ते थॉम्सन साहेबांना अवॉर्ड केला. ठीक आहे. तर हे आपलं कामाचं नाही आहे. हे होतं आपलं थॉम्सन्स मॉडेल. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा आपलं जे महत्वाचं मॉडेल आहे ते आहे रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. हे आहे इम्पॉर्टंट. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जे आहे या चॅप्टर मध्ये ते हेच टॉपिक आहे. हे आणि मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ठीक आहे. न्यूक्लिअर रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. आता रुदरफोर्ड साहेब आणि जे त्यांचे स्टुडंट्स होते, ठीक आहे, जे आपला स्टुडंट्स आहे त्यांचं नाव पण दिलेलं आहे, हॅन्स गायगर आणि अर्न्स्ट मार्स्टेन. त्यांनी काय केलं की एक खूपच थिन गोल्ड फॉइल होती. ठीक आहे. त्यांच्यावर त्यांनी बॉम्बार्ड केले अल्फा पार्टिकल्स. आता अल्फा पार्टिकल्स आपल्याला माहिती आहे, अल्फा पार्टिकल्स काय असतात, आपले हिलियम न्यूक्लिआय. ठीक आहे. हिलियम न्यूक्लिआय हे जे रुदरफोर्ड्स आपला एक्सपेरिमेंट होता, अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट म्हणतात आपण त्याला. ठीक आहे. याच्यामध्ये काय होता, आपण एक स्ट्रीम घेते. स्ट्रीम म्हणजे पतली आपले लाईन जे आहे, लाईन सारखं राहते ते. ठीक आहे. ते कशी आपण लाईन घेतली हाय एनर्जी अल्फा पार्टिकल्सची. ठीक आहे. फ्रॉम अ रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स डायरेक्टेड ॲट अ थिन फॉइल. थिकनेस राहते 100 नॅनोमीटर ऑफ गोल्ड मेटल. ठीक आहे. हे जे गोल्ड फॉइल होती त्याच्यामध्ये काय होता, एक सर्क्युलर फ्लोरोसेंट झिंक सल्फाइड स्क्रीन, जसं आपण कॅथोड रे ट्यूब मध्ये घेतली होती. त्याचा एनोड होता, एनोड परफोरेटेड होता, त्याच्या मागे होती एक, ठीक आहे, झिंक सल्फाइडची स्क्रीन. whenever alpha particles struck the screen, a tiny flash of light was produced at that point. तर जेव्हा म्हणते आपले अल्फा पार्टिकल्स एमिट झाले आणि मग ते स्क्रीनवर टकरावले, म्हणजे स्क्रीन कोणती स्क्रीन, जिथे आपली कोटिंग होती झिंक सल्फाइडची, त्या पॉइंटवर तिथे एक फ्लॅश ऑफ लाईट येत होता. ठीक आहे. ते प्रोड्यूस होत होता. आणि जे आपल्याला रिझल्ट भेटले हे स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटचे खूपच अनएक्सपेक्टेड होते, म्हणजे कोणीच एक्सपेक्ट नाही केलं होता. आता थॉम्सन मॉडेल जे होता ऍटमचा, त्याच्या अकॉर्डिंग काय होतं, जे आपला प्रत्येक गोल्डचा ऍटम आहे ते इव्हनली स्प्रेड व्हायला पाहिजे होता पूर्ण ऍटमवर. आणि जे अल्फा पार्टिकल्स होते त्यांच्यावर इनफ एनर्जी होती की ते डायरेक्टली पास करू शकतात फ्रॉम दिस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. ठीक आहे. हे जे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास आहे ते युनिफॉर्म आहे, तर ते हे याच्यापासून इझिली पास करू शकतात. ठीक आहे. काय आपण आपल्या एक्सपेक्टेशन काय होते की जे पार्टिकल्स आहे स्लो डाऊन होईल. ठीक आहे. त्यांची स्पीड कमी होईल आणि ते डायरेक्शन तेव्हाच चेंज करेल जेव्हा एक लहान आहे, ठीक आहे, स्मॉल ॲज दे पास थ्रू द फॉइल. आणि आपण काय ऑब्झर्व केलं त्याचं, ठीक आहे, की जे आपले मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स होते, ठीक आहे, ते अनडिफ्लेक्टेड पास झाले. जे आपला गोल्ड फॉइल होता त्याच्यापासून अनडिफ्लेक्टेड ते पास झाले. एक लहान फ्रॅक्शन होता आपला अल्फा पार्टिकल्सचा जे स्मॉल अँगल्सने डिफ्लेक्ट झाला. आणि खूपच कमी पार्टिकल्स होते, जसे की 1 in 20,000, ते बाउन्स बॅक झाले. आणि बाउन्स बॅक कसे झाले, डिफ्लेक्टेड बाय नियरली 180 डिग्री. म्हणजे हे बघायचे असे आले आणि असेच वापस गेले. ठीक आहे. आता हे जास्त अंडरस्टँडिंग साठी तुम्ही इथे बघा, हे डायग्राम मध्ये बघा, रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. इथे काय आपला एक आहे सोर्स, आणि सोर्स कोणाचा, अल्फा पार्टिकल्सच्या, सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल्स. दुसरी आपली आहे लेड प्लेट. ठीक आहे. आणि मग आहे आपल्याजवळ फोटोग्राफिक प्लेट. हे जे फोटोग्राफिक प्लेट आहे ते आहे आपली गोल्ड, जे ज्याच्यावर आपण कोटिंग केलेली आहे झिंक सल्फाइडची. जे आपलं फ्लोरोसेंट मटेरियल आहे कोणतं आहे,
झिंक सल्फाईड, ठीक. आणि मधात आपली आहे गोल्ड फॉईल आणि त्याच्या आजूबाजूने आपण ही फोटोग्राफिक प्लेट ठेवलेली आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, हे आपल्याजवळ गोल्ड फॉईल आणि इथे जे एरोज आहे ते आहे आपले अल्फा पार्टिकल्सची बीम, ठीक आहे. थिन गोल्ड फॉईल आणि जे ब्लू वाले आहे ते आहे आपले ऍटम्स, ठीक आहे. तर अल्फा पार्टिकल डिफ्लेक्ट होतात, तर जे आपले मेजॉरिटी ऑफ पार्टिकल्स होते अल्फा पार्टिकल्स ते सरळच केले, ठीक आहे. काहीच डिफ्लेक्शन नाही झालं त्यांचा. काही काही पार्टिकल्स असे होते की थोडेसे डिफ्लेक्ट झाले, जसं की हे वाला पार्टिकल जे मधात आहे, हे वाला आहे ना, तर हे डिफ्लेक्ट झाला. आणि काही काही पार्टिकल्स असे होते जे नियरली 180 डिग्री डिफ्लेक्ट झाले, ठीक आहे. तर हे आपलं त्यांनी मग विचार केला आणि अनालाइज केला, हे जे आपल्याला ऑब्झर्वेशन भेटले की असं काय बरं होत आहे, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर ते कंक्लुजन्सवर पोहोचले. काहीतरी कंक्लुजन्स होते. कोणते कोणते कंक्लुजन्स? पहिलं जे आपला कंक्लुजन होता ते असं होतं की मोस्ट ऑफ द स्पेस in the atom is empty as most of the alpha particles pass through the foil undeflected, ठीक आहे. मोस्ट ऑफ द स्पेस आहे आपल्या ऍटमच्या आतमध्ये ते एम्प्टी राहते, ठीक आहे. कारण की जे मोस्ट ऑफ आपले अल्फा पार्टिकल्स होते ते अनडिफ्लेक्टेड गेले, ते डायग्राम मध्ये पण बघू शकतो आपण. दुसरं हे होता की फ्यू पॉझिटिव्हली चार्ज आपले अल्फा पार्टिकल्स होते ते डिफ्लेक्ट झाले, ठीक आहे. डिफ्लेक्ट आता डिफ्लेक्शन दोन प्रकारचे होते आणि हे जे डिफ्लेक्शन आहे कशामुळे झालं असेल? एनॉर्मस रिपल्सिव्ह फोर्स शोईंग दॅट पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द ॲटम इज नॉट स्प्रेड थ्रू आउट द ॲटम, ठीक आहे. म्हणजे थॉम्सन साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की पॉझिटिव्ह चार्ज जे आहे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड राहते ॲटम मध्ये, ठीक आहे. तर असं नाही आहे, कारण की आपले जे एक्सपेरिमेंट आहे त्यांचं ऑब्झर्वेशन याला प्रूव्ह नाही करत आहे, ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्ज जे आहे ते आपल्याला कुठे भेटेल मग? तर हे कन्सन्ट्रेटेड आहे आपलं इन अ व्हेरी स्मॉल व्हॉल्यूम दॅट रिपेल्ड अँड डिफ्लेक्टेड द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. म्हणजे हे पूर्ण जर आपला ऍटम आहे तर त्याच्यामध्ये हे खूपच लहान एक असं पोर्शन आहे, ठीक आहे, पॉझिटिव्ह पार्टिकल्सचा, जे आपला डिफ्लेक्ट करत आहे. हे आपले अल्फा पार्टिकल्स, ठीक आहे. आणि थॉम्सन साहेबांनी काय म्हटलं होतं की असं हे पूर्ण असं डिस्ट्रीब्युशन आहे, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे पूर्ण आपले ऍटम मध्ये, ठीक आहे. तर रुदरफोर्डनी जे आपले कॅल्क्युलेशन केले, जे व्हॉल्यूम ऑफ ऑक्युपाइड बाय द न्यूक्लियस ऑफ ऍटम, म्हणजे न्यूक्लियस जे राहते ऍटमचा ते किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करते ते खूपच कमी आहे. जसं की रेडियस ऑफ ऍटम आपण म्हणतो की किती आहे? 10⁻⁻10 मीटर, ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा की आपण प्रिफिक्स आणि सफिक्स बघितलं होतं याचा मागच्या चॅप्टर मध्ये. हे जे 10⁻10 मीटर आहे याला आपण काय म्हणतात? युनिट, करेक्ट. याला आपण म्हणतात 1 अँगस्ट्रॉम. आणि न्यूक्लियसचे किती राहते? 10⁻15 मीटर. 10⁻15 ला आपण काय म्हणतात? हा बरोबर, फेम्टोमीटर, ठीक आहे. 10⁻5 जे आहे त्याचा डिफरन्स आहे, ठीक आहे. आणि याच्यासाठी आपल्याला एनसीईआरटी काय म्हणत आहे की जर तुम्हाला हे प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करायचं आहे तर हे जे आपला न्यूक्लियस आहे आणि ऍटम आहे, ठीक आहे. तर न्यूक्लियस आपला क्रिकेट बॉल आहे आणि रेडियस ऑफ ऍटम जे आहे ते 5 किलोमीटर. आता बघा तुम्ही असं इमॅजिन करून पहा, एक क्रिकेट बॉल आणि 5 किलोमीटर इतकं राहते डिफरन्स, ठीक आहे. इतकीच आपल्याजवळ इतकं सारखं हे इतकं जास्त स्पेस आहे ऍटमच्या आतमध्ये. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स पण आहे ऑर्बिट्स मध्ये, ते वेगळी गोष्ट आहे, पण इतकी असते खाली स्पेस आहे, ठीक आहे. चला आजचं लास्ट हे पोर्शन. आता हे जे ऑब्झर्वेशन आणि कंक्लुजन्स होते, रुदरफोर्ड साहेबांनी न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम प्रपोज केला. हे इम्पॉर्टंट आहे. कोणतं मॉडेल प्रपोज केला? न्यूक्लिअर मॉडेल ऑफ. अकॉर्डिंग टू दिस मॉडेल, आता हे इम्पॉर्टंट आहे 3 गोष्टी. कोणते?
पॉझिटिव्ह चार्ज आणि मोस्ट ऑफ द मास ऑफ ॲटम डेन्सली कॉन्सन्ट्रेटेड इन एक्स्ट्रीमली स्मॉल रिजन. खूपच लहान एक रिजन आहे, तिथे डेन्सली कॉन्सन्ट्रेटेड आहे आपला पॉझिटिव्ह चार्ज आणि मोस्ट ऑफ मास ज्या ॲटमचा. आणि हे जे खूपच लहान पोर्शन आहे ॲटमचा त्याला पण म्हणतात न्यूक्लियस. ठीक आहे, याला रुदरफोर्ड साहेबांनी काय म्हटलं की हे आपला न्यूक्लियस. हे झालं फर्स्ट पॉईंट. दुसरा पॉईंट काय आपला, न्यूक्लियस जे राहते ते इलेक्ट्रॉन्सनी सराउंडेड राहते. ठीक आहे, न्यूक्लियस इज सराउंडेड बाय इलेक्ट्रॉन्स. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे ते न्यूक्लियसच्या आजूबाजूने मूव्ह करतात खूपच हाय स्पीड मध्ये इन सर्क्युलर पाथ. ठीक आहे, खूप हाय स्पीड मध्ये सर्क्युलर पाथ मध्ये ते फिरतात न्यूक्लियसच्या बाजूने. आणि त्याला हे जे आपले पाथ्स आहे त्याला पण काय म्हणतात, सर्क्युलर पाथला ऑर्बिट्स म्हणतात. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो की जे रुदरफोर्ड मॉडेल ऑफ ॲटम आहे ते आपला सोलार सिस्टमला रिझेंबल करतात. याच्यामध्ये जे न्यूक्लियस आहे ते काय, रोल ऑफ सन. आणि जे आपले इलेक्ट्रॉन्स आहे ते आपले रिव्हॉल्विंग प्लॅनेट्स आहे, अर्थ, मर्क्युरी, व्हीनस. ते आपले आपण प्लॅनेट्स जे आहेत ते रिव्हॉल्व करत आहे अराउंड सेंट्रल न्यूक्लियस. ठीक आहे, ते होतं दुसरं पॉईंट. आणि लास्ट आपला जे पॉईंट होता ते कंक्लुजन, ते स्टेटमेंट काय होता की जे इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस जे आहे हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि नेगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस हे एक जागेवर कसे आहे, तर हे आहे विथ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याच्याने ते आजूबाजूनी आहे एकच जागा. ठीक आहे, हे होते आपले थॉमसन आणि रुदरफोर्ड मॉडेल ऑफ ॲटम. मग सब ॲटॉमिक पार्टिकल्स आपण बघितले, डिस्कव्हरी ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, कॅथोड रे ट्यूब आणि बेसिक जे इंट्रोडक्शन आहे चॅप्टरचा. आता आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण इथून सुरू करू ॲटॉमिक नंबर अँड मास नंबरचे काही कॉन्सेप्ट राहते, मग आयसोबार्स, आयसोटोप्स. आणि मग आपण घेऊ जे आपले बोर्स मॉडेल ऑफ ॲटम आहे, EM रेडिएशन आहे, ते सगळं आपण. ठीक आहे, चलो, थँक्यू.